नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र घरकुलची यादी, प्रधानमंत्री आवास योजना, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला घर मंजूर झाले तर याची यादी आपण PDF स्वरूपात आपण बघणार आहोत. PDF कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा. मित्रांनो, आपल्याला क्रोम ब्राउझरवर यायचे आणि PMAYG.NIC.in सर्च करायचे. त्यानंतर आपल्यासमोर असा एंट्री पेज ओपन होणार आहे. त्यानंतर 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचे आहेत उजव्या साईडला. त्यानंतर याच ठिकाणी बघा आवाज शॉप या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तिथे क्लिक केल्यानंतर आवाज शॉपमध्ये बघा आपल्याला रिपोर्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा एंट्री पेज ओपन होणार. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला खाली यायचे. या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन दिसत आहेत. तर आपण सर्वात खाली जायचे. खाली बघा एचमध्ये आपल्याला सोशल ऑडिट रिपोर्ट म्हणजे बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होते. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे. आपलं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचे. परत खाली बघा आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. तर या ठिकाणी आपण आपलं डिस्ट्रिक्ट हे सिलेक्ट केलेलं आहे. तर आपलं सर्वात पहिले आपण आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेऊया. आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली बघा आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. परत तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत खाली यायचे. खाली या ठिकाणी बघा आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं गाव सिलेक्ट केल्यानंतर तर या ठिकाणी आपण आपलं गाव सिलेक्ट केले. आपलं गाव सिलेक्ट केल्यानंतर खाली आपण वर्ष सिलेक्ट करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कोणत्या वर्षाची यादी पाहिजे. या ठिकाणी आपण सर्वात जुनी यादी पण पाहू शकतो. तर आपण या ठिकाणी 24-25 या वर्षाची यादी बघणार आहोत. म्हणजे या वर्षाची चालू वर्षाची यादी आपल्याला बघायची. तर या ठिकाणी बघा आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला योजना सिलेक्ट करून घ्यायची. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चासुद्धा टाकून घ्यायचे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपला जी PDF आहे ती ओपन होणार आहे. म्हणजे तिथं आपल्याला 2-3 ऑप्शन आहे. आपण एक्सेल शीटमध्ये पाहिजे असेल तर शीटमध्ये आपण डाउनलोड करू शकतो. त्यानंतर आपल्याला ती यादी दाखवली जाईल. ती यादी आपल्याला PDF स्वरूपात पाहिजे तर PDF स्वरूपात देखील आपण डाउनलोड करू शकतो. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. तर कॅप्चा टाकून झाल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन आहे. सर्वात पहिले आपण यादी बघून घेऊया. ही आपल्या गावाची यादी. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी देखील पाहू शकता मित्रांनो. तर ही यादी आपण या ठिकाणी बघतोय. तर आपल्याला ही यादी PDF स्वरूपात डाउनलोड करायची किंवा एक्सेल स्वरूपात डाउनलोड करायची. तर आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड करायची. तर PDF बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली यादी जी आहे ती PDF स्वरूपात डाउनलोड झालेली आणि ओपनसुद्धा झालेली. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी डाउनलोड करू शकता आणि पाहूसुद्धा शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.